कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3ऱ्या नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं. त्याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे 2.5 वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला, तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली, यामुळे झालेला आहे सगळं. आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली. सक्का लाडका भाऊ. आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले. पण मी सांगितलं, सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर. आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते. ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर. आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे. आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. समजलं की नाही. त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो, हे जे काही एवढी विक्ट्री झाली, एवढा मोठा विजय मिळाला, हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होती आहे. आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो. घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे. मी असेन, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काय केलं काम, ते काम केलं, मनापासून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि आज मला आनंद आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये. 6,000, 8,000, 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले. वयोश्री योजनेतून मिळायला लागले. सगळ्या योजना आहेत. आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे. काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू. आणि हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणे